धाड तालुका बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल प्रशांत आत्माराम ठोंबरे यांचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याला धाड पंचक्रोशीतील नागरिक मित्रमंडळ, नातेवाईक आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती। संपूर्ण कार्यक्रमात अभिमान, आनंद आणि प्रेरणेचे वातावरण पाहायला मिळाले। या सत्कार समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून धाड पोलीस स्टेशनचे एपीआय प्रताप भोसले उपस्थित होते। तसेच महिला व बाल विकास बुलढाणा येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद इंडोले यांनीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली। याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली, ज्यामुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले। कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांनी प्रशांत ठोंबरे यांचं हार्दिक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। त्यांच्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीचं कौतुक करत अनेकांनी त्यांचं उदाहरण युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। प्रमुख अतिथींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आणि ध्येयवादी वृत्तीचं महत्त्व पटवून दिले। यावेळी प्रशांत ठोंबरे यांच्या वडिलांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। मुलाच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांनी कुटुंबाला दिलेल्या पाठबळाचा आणि प्रशांतच्या मेहनतीचा उल्लेख केला। त्यांच्या मनोगतातून उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले। ठोंबरे परिवारासाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा ठरला। आत्माराम ठोंबरे यांच्या तीनही चिरंजीवांनी आपल्या क्षेत्रात यश संपादन केलंय। प्रशांत ठोंबरे यांनी PSI पद मिळवले, तर श्रीकांत ठोंबरे यांनी MD मेडिसिन पदवी प्राप्त केली आहे। तसेच तिसऱ्या भावानं BMS शिक्षण पूर्ण केलंय। या सर्वांच्या यशामुळे ठोंबरे कुटुंबांची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे। समारंभात उपस्थित सर्वांनी प्रशांत ठोंबरे यांचा सत्कार करून त्यांना पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले। मित्रमंडळ आणि नातेवाईकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि प्रशांतला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला। एकूणच हा सत्कार समारंभ केवळ एका व्यक्तीच्या यशाचा उत्सव नव्हता, तर संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरला। प्रशांत ठोंबरे यांच्या नावानं धाड परिसरातील युवकांना नवीन दिशा आणि ऊर्जा मिळाली असून त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना प्रथम मी अभिवादन करतो आणि मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे प्रथम अभिनंदन करतो। मला या ठिकाणी एकच पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगायचं की त्यांनी सतत कष्ट करून आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे आणि शिकवत असताना जरी अपयश आलं तरी त्या मुलांना कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावर दडपण आणता कामा नये की तू 4 वर्ष झाला, 5 वर्ष झाला, कारण MPSC UPSC होणं हे काही 1-2 वर्षाचं काम नसतं। त्याला जवळजवळ 5 ते 7 वर्षाचा पिरियड द्यावा लागतो, कालावधी लागत असतो आणि म्हणून पालकांनी आणि आई वडिलांनी त्यांच्या बाबतीमध्ये संयम पाळला पाहिजे। आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावर प्रेशर टाकता कामा नये। आपण जर का प्रेशर त्यांच्यावर टाकलं तर ते खचून जातात आणि वाम मार्ग पकडण्याचा त्याच्यामध्ये काय असतं, धोका असतो। आणि म्हणून मला पालकांना एकच सांगायचं की आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं वळण लावा, त्याच्यावर चांगले संस्कार टाका आणि फक्त त्याच्या शाबासकीची त्याच्या पाठीवर थाप द्या की जेणेकरून त्याला पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्याला उत्साह वाटला पाहिजे। की कारण आपण जर का ते आपण इथलं खर्च दर महिन्याला इथलं 20,000 पाठवतो, 10,000 पाठवतो, 5,000 पाठवतो, तो अजून यशस्वी होत नाही असं त्याच्या मागे न लागता उलट त्याला नाही या प्रयत्नांचा जरा दुसऱ्या होईल, तिसऱ्या होईल, परंतु तू खंबीर राहा, तुझ्या पाठी आम्ही गंभीर आहोत, अशा प्रकारची आपल्या मुलांवर थाप दिली तरी तो विद्यार्थी, तो पालक, आपला मुलगा किंवा पाल्य हा नक्कीच आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। एवढं त्याचप्रमाणे माझा मुलगा
मोठा प्रशांत ठोंबरे हा 2019 मध्ये बी मेकॅनिकल इंजिनियर झाला. पदवी प्राप्त केली. पदवी प्राप्त केल्यानंतर त्याला 10 लाखाचं पॅकेज आलं कंपनीचं, परंतु तो म्हणे मला कंपनीमध्ये जायचं नाही, मला MPSCचा अभ्यास करायचा. आम्ही त्याला कोणत्याही प्रकारची आडकाठी न करता तुझी जी इच्छा असेल ती इच्छा मी तुझी पूर्ण करतो. आणि त्या मला 2021 मध्ये कोरोना आला आणि त्यामुळे 2 वर्ष काही भरती निघालीच नाही, जाहिरात निघालीच नाही, 2 वर्ष वाया गेले. आणि नंतर तो 22-23 तीन परीक्षा दिल्या आणि 2024च्या बॅचमध्ये त्यानं MPSC क्रॅक करून PSI पद हे प्राप्त केलं. त्याबद्दल मी माझ्या मुलाचे प्रथम धन्यवाद मानतो, अभिनंदन करतो. आणि माझ्या कुटुंबाचा, माझ्या मुलाचा, या धाडवासियांनी, सर्व गावातील मंडळींनी, मित्रमंडळींनी, सगळ्या सोयऱ्यांनी जो सत्कार केला. आणि या ठिकाणी आमचे ठाणेदार साहेब हे आले, त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याप्रमाणे इंदोरे साहेब, शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले आपले महाले सर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंडोले सर, या तिन्ही मुलांचे आई वडील आणि आजचे सत्कार मूर्ती प्रशांत, श्रीकांत आणि अभिषेक, त्याचबरोबर येथे सर्व जमलेले धाडवासी, दुधावासी, खरंच मला खूप आनंद झाला की माझ्या फाउंडेशनच्या हद्दीतील एक युवक हा पुन्हा पोलीस खात्यामध्ये आला. पोलीस खात्याबद्दल जे खूप अट्रॅक्शन असतं मुलांचं, निश्चितच आता प्रशांतने एक आता सांगितल्याप्रमाणे 3 एक्झाम दिल्या, बरोबर. म्हणजे अपयशाला बिलकुल तो घाबरला नाही. अपयशाला बिलकुल कोणत्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.